चला हाय सगळ्यांना, खूप दिवसांनी ब्लॉग येतो आहे माझा. सॉरी बरं का सगळ्यांना. जवळजवळ 2-3 दिवसानंतर तर ब्लॉग पोस्ट करते मी. झालं असं की त्याच्यात काय म्हणतात, थोडंसं कारण पण होतं आणि नंतर माझा बड्डे पण होता. त्याच्यामुळे सगळ्यांना रिस्पॉन्स देणं, रिप्लाय देणं हे शक्यच नाही झालं. त्यामुळे आज सगळ्यांना रिप्लाय दिला मी आणि सगळं कामं आवरून घेतले. त्यानंतर मी त्या दिवशी काढलं होतं कपाट आवरावरी करायला. त्याला तर खूप सारं असं कसं झालं होतं, कपाटामध्ये कसे पण कपडे टाक घे चालू होतं. म्हणलं चला एकदा छान असं कपाट आवरून घेते. आणि इतक्या साड्या झाल्यात ना, साड्यात माझा कप्पा भरला आहे, प्लस माझे कपडे साड्या हे सगळं करून इतकं कपाट पूर्ण गच्च भरलं आहे. त्याच्या शिवांचे कपडे आणि माझी ही साडी पहिल्या संक्रांतीची, बरं का, लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीची साडी ह्यांनी घेतलेली. ती पण साडी बघितली, पण आता खूप दिवस झालं घातलेली नाही ती साडी. एकदा घालणार आहे ती साडी, पहिल्या संक्रांतीला घातलेली ती साडी. तर चला म्हणलं जाऊ द्या, ताज्या आठवणी जाग्या झाल्या थोड्याशा. त्यानंतर बाकी सगळं पसारा आवरून ठेवला. आणि ते साड्या ज्यावेळेस मी कपाटातून काढेन त्यावेळेस कळतं की बाबा मला एवढ्या साड्या आहेत म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी आवरून वगैरे घेतलं शिवांचं सगळं. शिवांशला शाळेत क्रिसमस डे सेलिब्रेशन करायचा होता, मग तो वगैरे घेतला. त्यानंतर बाजार आलं, शाळेतून आलं शिवांश, त्याला आवरून वगैरे दिले छान. त्याचा ड्रेस एकदम, ही टोपी आहे ना ती लहानपणीची आहे. म्हणलं ड्रेस तर येणार नाही त्याला, मग टोपी तरी यूज करते. ते पण थोडीशी बसली आणि पर्स दिली. मी शिवांश इकडं शाळेतून आल्यानंतर झोपत तर काहीच नाही दुपारी, बाजार वगैरे आलेला होता. त्याला म्हणलं चल तू बाजार वेगवेगळा करून घे. त्याने सगळं बाजार वेगवेगळा करून दिला आणि सोपं काम पडलं. त्यानंतर त्याने मटार पण सोडली, अर्धा किलो मटार सोडली शिवांशने, थोडी नाही सोडली. आणि नंतर फक्त मीच पसारा आवरू ठेवला. इकडे बघा, त्याची मटार एवढी मोठी सोलून दिलेली त्यांनी. मी लय मोठी सोडल्याने पिल्लू लय काम करायले आता माझं, हो का नाही? हां, पप्पा थोडे सोलले म्हणले, पण किती झाले हे? भरपूर झाले. हां अजून सोल. खाऊ नको हा. नको खाऊ. बाहेर जायचं जेवायला, मग पुन्हा व्हायचं नाही, जागाच नाही राहायची पोटात तुझ्या. सगळा कचरा भरायला एवढे सोलले बाई पिलूने. अर्धा किलो मटर सोलली शिवांशनी. हे बघा, सगळं शिवांशनी कचरा क्लिअर केला. आणि झोपला तर नाही दिवसभर. मम्मीच्या बड्डेला जायचंय म्हणे हॉटेलला, पार्टीला. काय हॉटेलला तुझं काम? नम जेवण करायचं काय पार्टीची? चला चला चला, आणा इकडं भरायतला कचरा आता. दादा नवीन ड्रेस घातलाय, माझा बड्डे ह्यानेच नवीन ड्रेस घातलाय.